नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधीचे पैसे येत असतील किंवा येणं अचानक बंद झालेलं आहे किंवा काही शेतकऱ्यांना काही थोडेच हप्ते भेटलेले आहेत आणि काही हप्ते भेटलेले नाहीत, तर ते सगळे हप्ते आपल्याला कशा पद्धतीनं आपल्या अकाउंटवरती घ्यायचे आहेत किंवा तुमचे जर पहिल्यापासून एकही हप्ता जमा झालेला नसेल तर त्याच्यासाठी आपल्याला काय प्रोसेस आहे, तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे। मित्रांनो, याच्यासाठी काही महत्त्वाचे पॉइंट आहेत, तर ते पॉइंट आपल्याला पूर्ण करावे लागतील किंवा त्या स्टेप आहेत तर त्या स्टेप आपल्याला पूर्ण करावं लागतील, त्यावेळेस आपल्या खात्यामध्ये 2000चा हप्ता जमा होईल। मित्रांनो, आता 15 नोव्हेंबर 2023 मागच्या 2 दिवसापूर्वी प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 2000चा हप्ता जमा झालेला आहे। परंतु काही शेतकरी असे आहेत त्यांच्या खात्यामध्ये अगोदर हप्ते येत होते किंवा त्यांच्या खात्यामध्ये 12 हप्ते 13 हप्ते आलेले आहेत आणि काही हप्ते जे आहेत तर ते आलेले नाहीत, तर ते आपण कशा पद्धतीने मिळवू शकतो याच्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राइब करायचं आहे। मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे लँड शेडिंग। जर तुम्ही आपला जो डॅशबोर्ड आहे तुमचं जर स्टेटस बघितलं तर त्याच्यामध्ये लँड शेडिंग जे आहे त्याच्यावरती येस पाहिजे आणि तुमच्या जर ह्याच्यावरती येस नसेल, नो असेल, तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत। तर लँड शेडिंग येस करण्यासाठी आपल्याला अगोदर तहसील कार्यालयामध्ये जावं लागत होतं आणि त्या ठिकाणी जाऊन ज्या त्यांच्या फॉर्मॅलिटीज आहेत तर त्या पूर्ण कराव्या लागत होत्या। परंतु अलीकडे आता हे जे खातं आहे लँड शेडिंगचं, हे कृषी कार्यालयाकडे दिलेलं आहे। तर आपल्याला कृषी कार्यालयामध्ये जाऊन त्यांच्याकडे आपल्याला एक अर्ज करावा लागतो। तर तो अर्ज करून त्या अर्जासाठी आपल्याला 7/12, आधार कार्ड, बँक पासबुक आणि फिजिकल व्हेरिफिकेशन फॉर्म अशी कागदपत्र लागतात आणि आपण त्या ठिकाणी त्या ऑफिसरला, कृषी अधिकाऱ्याला हे कागदपत्र दिल्यानंतर ते आपलं जे कृषी शेडिंगचं जे ऑप्शन आहे तर ते येस करतात आणि ते ऑप्शन येस झाल्यानंतर आपल्या खात्यामध्ये 2000चा हप्ता जमा केला जातो। तर मित्रांनो, तुम्ही आपलं स्टेटस चेक करून बघा। मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण आपलं स्टेटस कसं चेक करू शकतो। तुमचे जर काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असेल तर आपल्याला 3 ऑप्शन त्याच्यामध्ये यस पाहिजे, तर ते तुम्ही चेक करून बघा। मी तुम्हाला इथं फोटो पण दाखवतो कशा पद्धतीने आपल्याला हे सर्व गोष्टी पाहिजेत, त्यावेळेस आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होतील। तर मित्रांनो, आपल्याला काय झालेलं आहे की जे लँड शेडिंग जे आहे तर ते आपल्या कृषी विभागाकडे दिलेलं आहे। तर आपल्या मंडळाचा जो कृषी सहाय्यक आहे त्याच्याकडे जाऊन आपला जो हा प्रॉब्लेम आहे तर ते आपला प्रॉब्लेम दूर करू शकतील। जर तुमच्या अकाउंटवरती ऑनलाईन स्टेटसमध्ये लँड शेडिंग जर नो असेल तर ते तुम्हाला येस करून देतील। हा एक आपला पॉईंट आहे। दुसरा पॉईंट आहे आधार लिंकिंग। आता मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांना आधार लिंकिंग कुठं करायचं, कसं करायचं याची काहीच माहिती नसते। परंतु तुम्ही काय करा, तुमचं जर आधार लिंकिंग नसेल, जर तुमचं पीएम किसान सन्मान निधीचं खातं आहे, जो तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे त्याला जर तुमचं आधार लिंकिंग नसेल, म्हणजेच NPCI ह्याला जर तुमचं आधार लिंकिंग केलेलं नसेल तर तुम्हाला ते ऑनलाईन पद्धतीने आधार लिंकिंग करून घ्यावं लागतं। आणि जर तुमचं हे करून पण पैसे येत नसतील तर तुम्हाला सगळ्यात सोपी पद्धत आहे, पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला एक तुमचं स्वतःचं अकाउंट ओपन करायचं आहे। अकाउंट ओपन करून आधार कार्ड तिथे त्या ठिकाणी लिंक करायचं आहे आणि जे आपली NPCची हे आहे त्याला हे दोन्ही खाते लिंक झाल्यानंतर तुम्हाला हे जे पैसे येत नव्हते तर ते पैसे येणं चालू होईल। त्यानंतर मित्रांनो आहे 3 नंबरचा पॉईंट eKYC। आता हे भरपूर शेतकऱ्यांना आधार लिंकिंग आणि eKYC किंवा KYC याच्यातला फरक कळत नाही। तर मित्रांनो, eKYC म्हणजे असते की आपण स्वतः कॅम्प्युटरवरून, लॅपटॉपवरून ती KYC करायची असते। जर तुम्हाला eKYC करायची सांगितली, नुसती KYC करायची सांगितली, तर तुम्ही जे तुमचं आधार कार्ड आहे, जे तुमचे कागदपत्र आहेत तर ते कागदपत्र घेऊन तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता, त्यावेळेस आपली KYC पूर्ण होते। आणि eKYC म्हणजे आपल्याला स्वतः आपल्या मोबाईल नंबरवरती OTP घेऊन किंवा आपलं जे अंगठा आहे तो अंगठा चिटकून अशा पद्धतीने आपल्याला eKYC करायची असते। आणि मित्रांनो, याच्यामध्ये एक प्रॉब्लेम असा येतो, eKYC करताना काही शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती OTP येत नाही, काही शेतकऱ्यांचा जो अंगठा आहे तर तो त्या ठिकाणी घेतला जात नाही। तर अशा बाबींसाठी आपल्याला जे आधार केंद्र आहेत, म्हणजेच जी
सेवा केंद्र, ग्राहक सेवा केंद्र आहेत, तर त्या ठिकाणी जाऊन जर तुमच्या आधार कार्डला काही प्रॉब्लेम असेल, जर तुमचा जुना मोबाईल नंबर त्या ठिकाणी दिलेला असेल तर तो मोबाईल नंबर चेंज करायचा आहे, किंवा आपले जे अंगठे हे आहेत तर ते बोटं सगळे आहेत तर ते आपल्याला अपडेट करून घ्यायचे आहेत. त्यांच्याकडनं आपले नवीन जे हे आहे अपडेटेशन करून घ्यायचं आहे. तर ही एक तिसरी स्टेप महत्त्वाची आहे. आणि मित्रांनो, ह्या तिन्ही स्टेप कंप्लीट केल्यानंतर तुमचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये नक्की येतील. परंतु काही ठिकाणी हे सर्व तिन्ही स्टेप कंप्लीट असताना देखील काही शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येत नाहीत, आणि त्यांना ह्याच्यासाठी खूप कारणं आहेत की का येत नाहीत. जर तुम्ही आयकरच्या माध्यमातून हप्ता रोखला असेल तरीही तुम्हाला त्या अकाउंटमध्ये पैसे येणार नाहीत, किंवा आयकर तुम्हाला भरला असेल तरीही तुमच्या अकाउंटला पैसे येणार नाहीत. तर हे काही मुद्दे आहेत, तुमच्या सर्व स्टेप पूर्ण असून देखील तुम्हाला पैसे न येण्यासाठी हे कारण आहे. किंवा मित्रांनो, या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच अडचण नसेल, हे आयकर तुम्ही भरलेलं नसेल किंवा आयकरचं तुम्हाला रोखलेला हप्ता नसेल, तर तुम्हाला एक सर्वात सोपी पद्धत करायची आहे. तुम्हाला कृषी ऑफिसमध्ये जाऊन तुमचं अकाउंट चेक करायचं आहे, ॲक्टिव्ह आहे का इनॲक्टिव्ह आहे. जर अकाउंट इनॲक्टिव्ह असेल तर आपल्याला एक अर्ज करून ते आपलं अकाउंट ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे. मित्रांनो, आता हे सर्व केल्यानंतर तुमचे जे पेंडिंग हप्ते आहेत तर ते हळूहळू तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतील. तर मित्रांनो, आपल्याला 3 पॉईंट महत्त्वाचे आहेत. लँड सेडिंग जर तुमचं नो असेल तर त्या ठिकाणी येस करून घ्यायचं. त्यानंतर आधार लिंकिंग जर तुम्ही केलेलं नसेल तर NPCIला आपलं आधार लिंकिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे EKYC. आता EKYC मी सांगितलं, आपल्याला OTP मोबाईलवरती येतो, किंवा जे आपलं हे आहे जे अंगठा देऊन हे करतो, तर त्या साहाय्यानं आपल्याला EKYC कंप्लीट करायचे आहे. तर हे 3 स्टेप जर तुमच्या कंप्लीट असतील तर तुम्हाला 100% पैसे आल्याशिवाय राहणार नाहीत. मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा सांगायला विसरू नका. भेटूयात पुढील अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.